अध्यक्ष महोदय, मला अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपल्या बोला. समोर गोष्ट करायचं आहे आणि मला ते मुद्दा मांडण्याच्या आधी फक्त 1 मिनिट बोलण्याची संधी देण्यात आली. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने आरटीआयचा कायदा या अख्ख्या देशामध्ये लागू केला आणि त्यामध्ये निकष आणि सगळी अटी व शर्ती त्यामध्ये क्लिअर कट आले होते आणि त्या अटी व शर्तीच्या हिशोबाने प्रत्येक राज्याला, या देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्या राज्यांनी तथोतथ तसं पालन करायचा आदेश दिले होते आणि तसं ते पालन होत आहे. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये जे आरटीआयचा कायदा आल्यानंतर काही लोक सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टमध्ये काही अटी व शर्तीवरती त्यांनी चॅलेंज केलं होतं. त्यामध्ये एक होती ते टीटीईच्या संदर्भात. आता टीटीई म्हणजे काय, ते आरटीआय मध्ये शिक्षक कसा असावा, त्याचे कसे गुणवंत असावे, त्या हिशोबाने ते टेस्ट होता साहेब. अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती एक निकाल दिला. ते जजमेंट मी फक्त वाचून दाखवतोय. ते जजमेंट मध्ये लिहिलेलं आहे, इन सो फार एज ए सर्व्हिस टीचर रिक्रुटेड प्रायर टू attachment to RTI Act and having more than 5 years to retire are concerned that they will be obligated to qualify the TET within 2 years from the date of order to continue in service. If any of the teacher fails to qualify the TET within the time, then we have allowed they shall have to quit service. They may be compulsory retired. म्हणजे शासनाचे शाळामध्ये शिकवत असणारी 10-10, 15-15 वर्षाची शिक्षकांना जर हे टीटीएचा एक्झाम 2 वर्षाच्या आत दिला नाही तर त्यांना तिकडनं रिटायर करा कंपल्सरी, असा सुप्रीम कोर्टने असे आदेश दिले होते. त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय, मी पॉलिसीवर तो मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन शाळा बांधण्यासाठी कोट्याने रुपया महानगरपालिका खर्च करत आहेत आणि खर्च करत असताना एक अडॉप्शन पॉलिसी काढलेली आहे मुंबई महानगरपालिकाने आणि अडॉप्शन पॉलिसी मध्ये क्लिअर कट आहे अ, ब, स आणि ड. त्यामध्ये एक तर पूर्ण त्यांना द्यायचं आहे. दुसरा जे अट आहे की ज्या शाळामध्ये शिक्षक पूर्ण आहेत, ज्या शाळामध्ये मुलं पूर्ण आहेत, त्यामध्ये काही त्यांना करता येत नाही, असे क्लिअर कट पॉलिसी आहे. आता मी मेन मुद्द्यावरती येतो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये टाउनशिप शाळा ही खराब नादुरुस्त झालेली, तर त्याला व्यवस्थित नवीन टेंडर करून पूर्णपणे मुंबईत सर्वात मोठी शाळा तयार करण्यात आली होती आणि ती शाळा व्यवस्थित चालत होती. त्यामध्ये शिक्षकही होती, मुलंही होती आणि शिक्षक तो राहू काय ते बोला तुमचा वेळ घालवू नका, बोला. शिक्षकही होती. तर या शिक्षकांना कंपल्सरी तिकडनं काढण्यात आला. त्यांचा पे स्केल त्या शाळेमध्येच होता. तर मला फक्त हे प्रश्न विचारायचा, अतुलजी मंत्री महोदयांना उत्तर द्यायचं, त्यांना समजलं पाहिजे इश्यू काय. तिकडे बसून बोललेला बरोबर नाही, तुम्ही मध्ये बोलू नका. तर माझा अध्यक्ष इकडे बसले. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, की जेव्हा पॉलिसी क्लिअर आहे, आपल्याला काढता येत नाही, तर माझा पहिला प्रश्न, बसा, डिस्टर्ब करू नका. चला, माझा पहिला प्रश्न असा आहे की जे या शाळा अडॉप्शनसाठी देण्यात आलेली आहे टाउनशिप मध्ये, जेवढी त्यामध्ये शिक्षक आहेत त्यांची टीटीएची एक्झाम होऊन ते पास झालेत का? एक. दुसरा माझा जे प्रश्न, जे मी सांगितलं की या शाळेमध्ये सीबीएसईचे वर्ग चालत असतात, ते फुल असताना ते वर्ग नाही वाढवलं, त्यानंतर टीचरला कंपल्सरी जे आहे ना तिकडनं बाहेर काढण्याचा षडयंत्र झाला आणि हे सगळं होत असताना बाकी त्यांचं पे स्केल वगैरे जे आहे ते व्यवस्थित आहे का नाही. मला जे माहितीच्या हिशोबाने आहेत की तिथे जे शिक्षक आहेत ते फक्त 10वी आणि 12वीचे शिक्षक तिकडे शिकवत आहेत. हे तिकडचे जेव्हा पॅरेंट्सला कळलं त्यांनी तिकडे आंदोलन केलं. तर माझा हा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे जे मी माहिती आज सभागृहामध्ये ठेवली आहे, शिक्षकांच्या संदर्भात, ट्रान्सफरच्या संदर्भात, पे स्केलच्या संदर्भात, सीबीएसईच्या संदर्भात, या सर्वांची चौकशी एक सिनियर महानगरपालिकाचे आयुक्त किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या माध्यमातून होणार का? हे माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, आपण पीपीसी तत्वावर बऱ्याच महानगरपालिकेच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जातो. अध्यक्ष महोदय,
आपण शाळा चालवायला देत नाही, आपण फक्त शिक्षक नेमतो तिथे. त्या पद्धतीने आपण ह्या शाळेमध्ये 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या संस्थेतर्फे शिक्षक नेमले होते अध्यक्ष महोदय. आणि शिक्षक नेमल्यानंतर अध्यक्ष महोदय पूर्वीचा जो रिझल्ट होता म्हणजे 10वीचा रिझल्ट तो 60%वरनं 81.50% गेला अध्यक्ष महोदय 10वीचा रिझल्ट. आणि ही जी संस्था आहे जी नेमलेली आहे ही पूर्णपणे कायद्यानुसार जी महानगरपालिकेच्या योजनेनुसार ती संस्थेला नेमण्यात आलेलं अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यानुसार ते तिथे काम पण बऱ्याच सोयीसुविधा देत आहेत. ज्यावेळेस हे आंदोलन झालं अध्यक्ष महोदय, सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला आंदोलनाचा, त्यावेळेस पालकांना गैरसमज करून देण्यात आला असेल किंवा झाला असेल की त्यावेळेस फी घेणार आहेत म्हणून. अध्यक्ष महोदय, ह्या शाळेत कुठली पण फी आकारली जात नाही, कुठलं पण शुल्क आकारलं जात नाही. त्यामुळे त्यावेळेस लोढाजी, मला वाटतं आंदोलन झालं त्यावेळेस लोढाजी तिथे त्या आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते. आणि ज्यावेळेस पालकमंत्री होते आणि जे पालकांना त्यांनी सगळं व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर झाला. अध्यक्ष महोदय, 6वी 7वी 8वीला हे देण्याचं कारणच असं होतं की जर एवढा चांगला रिझल्ट येतोय तर त्या मुलांना आपण 6वीपासून जर चांगली शिक्षक प्रोव्हाइड केले तर आपल्याला अजून चांगला रिझल्ट मिळेल, म्हणून त्या संस्थेला ते देण्यात आलं. अध्यक्ष विचारलं त्या संदर्भात मंत्री महोदयांनी काही माहिती दिलेली. माझा स्पेसिफिक प्रश्न होता, जे कायदा केलेला आहे त्या हिशोबाने या टीचर एलिजिबल होण्यासाठी त्यांना TTEचा एक्झाम देणं गरजेचं आहे. तर त्या जे टीचर्स आहेत पहिल्यांदा तर हे शाळा देऊन आता 6 महिने झालेले आहेत, तर त्याच्यात तुम्ही का म्हणता की तिकडे आधी एक्झाम झालाय, पर्सेंटेज वाढलाय? ते शेजारीची शाळा तुम्ही उत्तर देता. मी स्पेसिफिक टाउनशिप शाळाबद्दल बोलत आहे, त्याचं अजूनपर्यंत काही झालेलंच नाही. तर तुम्ही चुकीची ब्रीफिंग घेऊन चुकीची माहिती देता. मॅडम, तुम्ही एक काम करा, फक्त अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय शिक्षकांविषयी तो प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा प्रश्न हा शिक्षण विभागाकडे येतो. मला जो नगरविकासचा जो प्रश्न आहे की जी महानगरपालिकेने जी योजना सुरू केली त्या शाळेमध्ये ती ठीक आहे का नाही आहे, देणार. ठीक आहे, हे माझा कन्सर्न आहे. माझा कन्सर्न हे आहे की जे कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने टीचरची भरती झालेली आहे का, हा माझा पहिला. दुसरा, जे पॉलिसी आहे पॉलिसीमध्ये क्लिअर कट आहे, त्या पॉलिसी संदर्भात सांगा. जिथे आपल्याकडे शिक्षक आहेत, जे आपल्याकडे मुलं आहेत महानगरपालिकाचे, तिथे काही अडॉप्शन करता येत नाही. हे 2 प्रश्नाचे त्यांनी उत्तर द्यावं ना मला. ठीक आहे, लोढा साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मी या विषयावर सुरुवातीपासून इन्व्हॉल्ड आहे पालकमंत्री म्हणून. ते जे आंदोलन झाला होता त्यावेळी मी पालकमंत्री म्हणून तिथे गेलो होतो. माननीय असलम शेख साहेबांचा जे मूल प्रश्न आहे ते मुंबई महानगरपालिकाचे शाळाचे खाजगीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, खरे आहे का, हा त्यांचा मूल प्रश्न आहे. आता ते मूल प्रश्न सोडून ते विचारतात ते ठीक आहे, ते त्यावर बोलत नाही. हा खाजगीकरणाचा निर्णय महानगरपालिकाने 2007 मध्ये घेतला होता आणि त्यावेळी त्यानंतर 37 स्कूलांना यावेळी ते ॲडॉप्शन पॉलिसीमध्ये काय ते त्यांचे अधिकार काही नाही. फक्त शिक्षकच्या सर्व खर्चा आणि स्कूल चालवण्याचा सर्व खर्चा हा ते संस्था वहन करते. माननीय अध्यक्ष महोदय, याप्रमाणे 37 स्कूलांना महानगरपालिकामध्ये प्रायव्हेट संस्थाने पुढे आले त्याने दिली. हा जे स्कूल आहे हे पूर्वी एक फजलानी म्हणून फजलानी ट्रस्ट आहे त्याने दिलेली होती. फजलानी ट्रस्ट का जे एक नाही 6 स्कूल आहे. हा फजलानी ट्रस्टने मुलाचा शिक्षण वर्ग सुरू होता, त्यामध्ये एप्रिलमध्ये एक्झाम होता, फरवरीमध्ये लेटर लिहून पाठवला महानगरपालिकामध्ये की आम्ही या स्कूल चालवणार नाही मिड सेशन. म्हणून ते पेरेंट्स होते ते प्रयास फाउंडेशनकडे गेले. त्याने सांगितलं फजलानीने असा केला तुम्ही काय करा, फजलानीने समजा. म्हणून ते प्रयास फाउंडेशनने पत्र लिहून ते घेतला. आता माननीय अध्यक्ष महोदय, त्यानंतर काय झाला मला ते बोला, मला पण बोलू द्या. माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुमच्या प्रश्नाबद्दल बोलतो ना. माननीय अध्यक्ष महोदय, याने फजलानी चालतो प्रयास चालत नाही.
माननीय अध्यक्ष महोदय, तिथे मालवणीमध्ये काय चाललं सर्वांना माहिती आहे. त्यांच्या ठीक नियोजन आहे, क्रियाच्या- शाळेवरती या आपण, शाळेवरती. अध्यक्ष महोदय, त्यांच्या या प्रश्नाचा हेतू काय की फजलानी चालेल, प्रयास नको. अध्यक्ष महोदय, 2010 मध्ये तिथली एक व्यक्तिगत समाजाची पॉप्युलेशन ते 20% वर होती. आता 2024 मध्ये 37% वर आली आहे. ते कुठून आले? 100 एकर सरकारी जमीनवर कब्जा करून त्याने बसवून आला. माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुम्ही ऐकून घ्या. माननीय अध्यक्ष महोदय, तुमच्या विषय जे चालला होता, तुमच्या विषय धरून होता का? तुम्ही ठीक आहे, लोढा साहेब, बोला तुम्ही. अनिल पटेल साहेब, लोढा तुम्ही पण साहेब. 3 स्कूल तुमची संस्थाने दिली आहे या स्कीमवर. मी ठीक आहे. नाम सांगतो. लोढा साहेब बोला आपण. तर दिली तर त्यावर ऑब्जेक्शन नाही आहे, त्यावर त्यांचे ऑब्जेक्शन नाही आहे. माननीय अध्यक्ष महोदय, हा प्रयास फाउंडेशनचे टेक ओव्हर करण्यानंतर या स्कूलचा रिझल्ट काय झाला ते बघा. बसा बसा बसा, त्यांचं बोलणं होते. बसा 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 बसा, आता वाढवू नकात आता. चला, लोढा साहेब बोला तुम्ही. लोढा साहेब तुम्ही बोला. लोढा साहेब बोला तुम्ही. बोला. त्यांचं होते तुम्हाला देतो. एक लक्षात घ्या. माननीय चला, बोला. माननीय अध्यक्ष महोदय, जे नवीन संस्थाने टेक ओव्हर केला त्यावेळी माननीय अध्यक्ष महोदय, त्यावेळी फक्त मी एक कंपॅरिझन सांगत नाही, एक सांगतो. पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हु हॅव गेन्ड ॲटलिस्ट 1 स्किल. फजलानीच्या वेळी काय होता? 0. आता काय झाला? अरे तुम्ही फजलानी दिला तर त्यावेळी तुम्ही ऑब्जेक्शन कसा नाही घेतला? आता काय झालं? 66%. माननीय अध्यक्ष महोदय, नंबर ऑफ स्टुडंट्स हु ऍक्टिव्हेटेड देअर अकाउंट्स पूर्वी कितना होता? 39%. आता कितना झाला? 402. माननीय अध्यक्ष महोदय, हा नवीन संस्थाने टेक ओव्हर करण्यानंतरचा विषय. माननीय अध्यक्ष महोदय, हा सर्व जे त्यांचे जे प्रश्न आहे त्या मागेचा हेतू काय ते मी विधानसभाच्या समोर बोलू इच्छितो. माननीय अध्यक्ष महोदय, मी हा आंदोलनामध्ये पालकमंत्री म्हणून गेलो. पालकमंत्री शिक्षणाचे जे प्रिन्सिपल होते त्याने काही पालकांना काही सांगत होते, म्हणून पालकाच्या मध्ये प्रश्न होता. मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर माननीय असलम शेख साहेबांनी तिथे आंदोलन केल्यानंतर पोलिसने कारवाई केली, म्हणून मी ते कार्यक्रम मध्ये जाऊ शकतो. आणि नंतर माननीय अध्यक्ष मध्ये काय झाला? नंतर त्याने इथे कोई माझ्याशिवाय येऊ शकत नाही, सरकार इथे चालत नाही, फक्त असलम शेख चालणार आहे. माननीय अध्यक्ष महोदय, त्यांचा वीडियो मैं आपला देतो. ते वीडियो मध्ये काय लिखला है? लोगों को डरा धमका कर आप ये कर रहे हैं, लेकिन मंगल प्रभात लोढ़ा आपसे कोई डरने वाला नहीं है. लोढ़ा जी, भारतीय जनता पार्टी आज आपकी ताकत है, उसका आप दुरुपयोग करो. उसका परिवार उजाड़ रहे हो, वह अपनी ताकत और आपके परिवार पर कभी न कभी लाएगा, और उसे में तुम्हारे पालक मंत्री से क्या लेने देने. माननीय अध्यक्ष महोदय, आ वीडियो है. અને माननीय अध्यक्ष महोदय, माझी चूक काय होती? माननीय अध्यक्ष महोदय, माझी चूक काय होती? माझी चूक होती पालक मंत्रीचे नाते ते स्कूलचे पालकांमध्ये काही विषय होता ते समजावण्यासाठी मी तिथे गेलो होतो. आणि माननीय अध्यक्ष महोदय, अरे माननीय अध्यक्ष महोदय, मला धमकी देता. मी सालाच्या वाढीसाठी गेलो होतो तिथे. ठीक आहे, चला. ठीक आहे, बस माननीय झालं. अध्यक्ष, बसा बसा. चला, प्रश्न क्रमांक 3. चला, प्रश्न क्रमांक 3. ठीक आहे, बसा देतो. जागेवर बसून बोला. देता हूं, बैठो. देतो. बसा. अध्यक्ष नाही, महोदय. थांबा जरा, थांबा. प्रश्नोत्तराचा तास चालू आहे. प्रश्नोत्तराच्या तासात तुम्ही पॉइंटेड प्रश्न विचारा. मी कोणालाही भाषण करायला इकडे देणार नाहीये. चला. माझा स्पेसिफिक प्रश्न पहिल्यापासूनच आहे की जे कायदा आहे, कायद्याच्या अनुषंगाने जे शिक्षक आपल्याला ठेवायचं आहे त्याला टीईटी एक्झाम पास असलं पाहिजे. हे कायदा आहे. कायद्याच्या हिशोबाने ते टीचर्स आहे की नाही फक्त एवढंच आहे. आणि हे जे मी बोललोय, जे टीचर्सची फोर्सफुली बदली करण्यात आली, पॉलिसीमध्ये अशी
हेच नाही, अटच नाही की जिथे आपली मुलं, त्या संदर्भात ठीक आहे, एक त्यांनी मिनिट. 2 मला द्यावं ना. ठीक आहे. टीईटी नसणार तर त्यांना रद्द केलं पाहिजे, सिंपल. जे सदस्य विचारतायत तो शिक्षण खात्याचा प्रश्न आहे. दादा भुसेजी इथे उपस्थित आहेत, त्यांनी द्यावं. ठीक आहे, ते आहेत ना, देत आहेत उत्तर. बोला. अध्यक्ष महोदय, उत्तर नको आहे का तुम्हाला? उत्तर नको आहे का? बसा तुम्ही. अरे चला बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महोदय, आपण जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निर्देश, न्यायनिवाडा आहे, आपली जी काही सूचना आहे की आताच्या घडीला तत्कालीन मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही धोरण आणलं गेलं आणि त्या धोरणाच्या अंतर्गत काही चांगलं कार्य करणाऱ्या संस्थांना मुंबई महानगरपालिकेच्या शाळा अडॉप्ट करायला दिल्या गेल्या, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ज्या प्रयास संस्थेच्या संदर्भामध्ये तुम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे, निश्चितपणे ते तपासून घेतलं जाईल आणि त्याच्या सोबतच तोच न्यायनिवाडा फजलानीलाही लागू होणार आहे. आणि म्हणून या सर्वांचं या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी एक बैठक घेऊन त्याची तपासणी केली चला, जाईल. अमीन पटेल जी.